Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform Global Online Classes. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधल्या टॉप कॉलेजेस डिस्कस करणार आहोत. एक्झॅक्टली कोणते टॉप कॉलेज आहेत, त्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे की नाही, त्यासोबतच त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर काय आहे आणि त्या कॉलेजचं पर्टिक्युलर कॉलेजचं एव्हरेज पॅकेज किती आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, ते व्हिडिओला लाईक देखील करा. आता मित्रांनो, चला फर्स्ट कॉलेजकडे बोलूयात, विच इज सीओपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, जे पुण्यामध्ये आहे आणि त्याची टोटल फीस आहे 1,56,000 नियरली. आणि ही जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीसाठी आहे, नॉट फॉर अदर कॅटेगरी. आणि या कॉलेजचं एव्हरेज पॅकेज बोलतो इथे, एव्हरेज पॅकेज तर ते आहे 12 LPA. एव्हरेज पॅकेज, मिनिमम पॅकेज, हायेस्ट पॅकेज, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. ओके. सेकंड नंबरचं कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, धनकवडी पुणे. याला आपण PICT या कॉलेजने ओळखतो, ज्याची टोटल फीस आहे 1,32,570 आणि एव्हरेज सॅलरी आहे 4.61 लाख ही एव्हरेज सॅलरी. थर्ड नंबरचं कॉलेज पाहण्याआधी आपण जो काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला त्याची माहिती ऐकून घ्या. आता आपण या काउन्सिलिंग कोर्समध्ये तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो, ती तुमच्या अकॉर्डिंग असेल, म्हणजे तुमची कास्ट काय आहे, कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता, त्यासोबतच तुम्हाला ब्रांच कोणती हवी आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून आपण तुम्हाला एक पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतात. आणि ती जी लिस्ट आहे ती प्रत्येक कॅप राऊंड वाईज वेगवेगळी असेल. यासोबतच आपण डॉक्युमेंटेशनसाठी गायडन्स देतो, म्हणजे यापुढे जी पण प्रोसेस असेल तर त्यामध्ये आपण कम्प्लीट सपोर्ट करतो. आता याचे चार्जेस काही नाही, फक्त 999 रुपये आहेत. सो तुम्ही इझिली जॉईन करू शकता आणि जॉईन करण्यासाठी या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट कॉलेज पाहूयात, भारती विद्यापीठ भवन, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अंधेरी, मुंबई. हे पण खूप छान कॉलेज आहे, कॅम्पस देखील छान आहे. याची फीस आहे 1,98,000 आणि एव्हरेज सॅलरी आहे, एव्हरेज पॅकेज आहे 14.5 LPA. अगेन त्यानंतर आहे श्री विलेपार्ले केलवानी मंडळस, द्वारकादास, जे सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विलेपार्ले, मुंबई. हे देखील कॉलेज खूप छान आहे. पहा, एव्हरेज पॅकेज, एव्हरेज सॅलरी सुद्धा खूप छान आहे, विच इज 11.1 लाख रुपीज आणि टोटल फीस आहे 2,29,625. आता ही जी फीस आहे ते पर इयर आहेत. सो तुम्हाला ज्या गोष्टी अफोर्डेबल असतील त्या अकॉर्डिंगली तुम्ही कॉलेज चूज करू शकता. नेक्स्ट कॉलेज आहे बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी, ज्याला आपण VIT या कॉलेजला ओळखतो. ओके. याची टोटल फीस आहे 1,92,000 रुपीज आणि एव्हरेज सॅलरी आहे 10.9 LPA. नेक्स्ट कॉलेज येतं थाडोमल शहानी इंजिनिअरिंग कॉलेज, बांद्रा, मुंबई. हे जे सगळे आहेत ते महाराष्ट्रामधले टॉप कॉलेजेस आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो या कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप छान पॅकेज मिळणार आहे आणि तुमचं करिअर तिथेच सेट होईल. आता या कॉलेजची टोटल फीस आहे 2,02,957 रुपये आणि एव्हरेज सॅलरी आहे 7 to 8 LPA. LPAचा अर्थ काय, लॅक पर ॲनम, म्हणजे दरवर्षी 7 ते 8 एव्हरेज पॅकेज आहेत मुलांना. नेक्स्ट आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे, ज्याला आपण PCCOE या कॉलेजने ओळखतो. याची टोटल फीस आहे 1,77,746 आणि एव्हरेज सॅलरी आहे 4.75 to 6.5 LPA. त्यानंतर आहे KJ सौम्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई, याची टोटल फीस आहे 5,49,000 आणि एव्हरेज सॅलरी आहे 9.45 LPA. त्यानंतर येते विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेंबूर, मुंबई. याची टोटल फीस आहे 1,53,351 रुपये आणि एव्हरेज सॅलरी आहे, एव्हरेज पॅकेज ते म्हणजे 7 ते 8 LPA. त्यानंतर आहे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कांदिवली, मुंबई. याची टोटल फीस आहे 1,59,500 रुपये आणि इथे मीडियन सॅलरी आहे. मीडियन सॅलरी, एव्हरेज सॅलरी, हायेस्ट सॅलरी, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. आता या कॉलेजची मीडियम सॅलरी इथे आहे तर ती आहे 4,30,000 रुपये. आता आपण हे सगळे कॉलेजेस पाहिलेत, राईट. हे टॉप 10 कॉलेजेसची लिस्ट होते. आता या प्रत्येक कॉलेजचं कॅम्पस, प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ, या सगळ्या गोष्टीवरती सेपरेट कॉलेजवरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि मित्रांनो, कोणतंही कॉलेज चूज करताना त्याची फीस
त्यासोबतच फॅसिलिटीज, प्लेसमेंट कशी आहे, प्रायव्हेट कॉलेज असेल तर त्यासोबतच फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत, कोणते प्रोव्हाइड करतायत, सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. आणि मेन गोष्ट ती म्हणजे प्लेसमेंटची असते. जर त्या कॉलेजला प्लेसमेंट चांगली असेल तर तुम्ही कधी पण ऍडमिशन घेऊ शकता. आता सीयूपी तर बेस्ट कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कुठलीही ब्रँच मिळाली तरी ते बेस्टच असेल, कारण ते कॉलेज बेस्ट आहे. आता या कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या आणि मला ही गोष्ट सांगा की तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.